नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, घर बसल्या आपण SIP कशा पद्धतीने चालू करू शकतो याच्याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत। SIP आपण किती रुपयाची करावी, किती वर्षासाठी करावी याच्याबद्दलची पूर्ण माहिती आधीच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही पाहिली असणार आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पाहून घ्या, जेणेकरून आपल्याला SIP किती वर्षासाठी करायचे आहे हे तुम्ही आधी ठरवणं खूप गरजेचं आहे, तरच तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स या ठिकाणी मिळू शकतात। तर या ठिकाणी SIP कोणती आणि कशा पद्धतीने करायची हे लाईव्ह या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तर आपण या ठिकाणी डायरेक्ट स्क्रीनवर जाणार आहे। तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं की या ठिकाणी सर्वात वरती म्युच्युअल फंड्स या ठिकाणी असं लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। आपण याच्यावर आपण क्लिक करणार आहेत। म्युच्युअल फंड्सवर क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला जास्त प्रमाणामध्ये कोणते SIP या ठिकाणी बाय केले आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतं। याच्यामध्ये कोणकोणते आहेत थोडंसं आपल्याला पाहायला मिळतं इथं की इथं HDFC स्मॉल कॅप फंड आहे, त्याच्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर SBI कॉन्ट्रा आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी क्वांटा स्मॉल कॅप फंड आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी HDFC मिड कॅप आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला निपॉन इंडिया आहे, त्याच्यानंतर खाली अजून या ठिकाणी जर आपल्याला पाहायला मिळत असेल तर SIP विथ 100 रुपीज, SIP विथ 500, तर या ठिकाणी तुम्ही 100 रुपयापासून सुरू करू शकता, 500 रुपयापासून सुरू करू शकता किंवा हाय रिटर्न्सच्या ज्या काय आहेत या पण या ठिकाणी सुरू करू शकता किंवा इंडेक्स फंड जे आहेत हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी सुरू करू शकता, इथं आपल्याला पाहायला मिळतं। त्याच्यानंतर थोडंसं खाली गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अजून काही आहेत पॉप्युलर ज्याच्यामध्ये आपण वन टाईम सुद्धा या ठिकाणी गुंतवणूक करू शकतो, म्हणजे इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी करता येऊ शकतो, इथं आपल्याला पाहायला मिळतं। त्याच्यानंतर खाली गेल्यानंतर आपल्याला बरेच आहेत ज्या या ठिकाणी आपल्याला अजून पाहायला मिळतं की हाय रिटर्न्स जे देतात, इथं हाय रिटर्न्स स्मॉल कॅप आहे, बेस्ट SBI आहे आणि बरेच काही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात जे तुम्हाला पुढं या ठिकाणी दिसू शकतात। आता बघा, एखादा म्युच्युअल फंड चांगला आहे की नाही हे थोडंसं आपण कशा पद्धतीने समजून घेऊ शकतो हे थोडंसं या ठिकाणी बघणार आहेत की याच्यामध्ये काय काय असतं थोडंसं आपण बघूया। आता इथं सगळ्यात वरती आपल्याला निपॉन इंडियाचा पाहायला मिळतो, याच्याबद्दलच थोडीशी आपण माहिती घेऊया। याच्यामध्ये काय काय असतं आणि आपण हे बाय करत असताना आपण कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे हे थोडंसं आपण या ठिकाणी समजून घेणार आहेत। निपॉन इंडियाला याला क्लिक केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं बरीच माहिती या ठिकाणी येताना पाहायला मिळू शकते। याच्या सर्वात वरती या ठिकाणी आपण क्लिक करणार आहेत, म्हणजे याच्याबद्दलची माहिती आपल्याला पाहायला मिळू शकते। इथं मी क्लिक करतोय। आता इथं जर बघितलं तर हा जो आहे याची रँक जी आहे स्मॉल कॅपमध्ये आपल्याला पाहायला मिळते, हा 4थ्या नंबरला आहे। त्याच्यानंतर इथं पाहायला मिळते की इथं स्मॉल कॅपमध्ये आहे आणि इक्विटीमध्ये हा आहे, इक्विटीचे जे काही स्टॉक आहेत ते बाय करते ही जी कंपनी आहे ती। त्याच्यानंतर खालच्या बाजून आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते की रिटर्न्स आपल्याला 3 वर्षात किती आहेत, 1 वर्षामध्ये किती आहेत, याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळू शकतं। त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला NAV पाहायला मिळतं। आता NAV म्हणजे नेट असेट व्हॅल्यू, म्हणजे ज्या पद्धतीने एखादा स्टॉक असतो आणि त्या स्टॉकची किंमत ज्या पद्धतीची असते त्याच पद्धतीनं या निपॉन इंडिया स्मॉल कॅपचा जो काही फंड आहे त्याच्या एका युनिटची किंमत आहे 179 रुपये 15 पैसे। याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की मिनिमम तुम्ही या ठिकाणी 100 रुपयाची सुद्धा या ठिकाणी गुंतवणूक करू शकता। त्याच्यानंतर थोडंसं खाली आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं जर तुम्ही याच्यामध्ये 100 रुपयाची गुंतवणूक केली असती मागच्या 3 वर्षापासून तर तुमचे जमा झालेले असते 12×36 म्हणजे 3600 आणि तुम्हाला एकूण त्याचं व्हॅल्युएशन झालेलं आहे 6300 रुपये। इथं आपल्याला पाहायला मिळतं समजा तुमची गुंतवणूक या ठिकाणी जर असली असती, थोडंसं आपण बघूया की तुमची गुंतवणूक या ठिकाणी 2000 रुपये दर महिना जर असेल तर आपल्याला किती टक्के रिटर्न कसे मिळू शकतात हे पण या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन करू शकतो। म्हणजे तुम्ही दर महिन्याला 2000 रुपये 3 वर्षासाठी गुंतवले असते तर आजचं त्याचं व्हॅल्यू या ठिकाणी 1,27,000 रुपये झालेलं आपल्याला पाहायला मिळालं असतं। थोडंसं खाली गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते की 3 वर्षाचे रिटर्न्स आपण यापूर्वीच बघितलेत की 3 वर्षाचे रिटर्न्स जे आहेत ते जवळजवळ 35% रिटर्न्स यांना या ठिकाणी आपल्याला दिलेले पाहायला मिळतात। अजून थोडंसं खाली गेल्यानंतर याच्याबद्दल जी अदर इन्फॉर्मेशन जी आहे ही थोडंसं आपण समजून घेऊया। या अदर इन्फॉर्मेशनमध्ये काय आहे ते याच्यामध्ये सुद्धा खूप महत्त्वाची माहिती असते। आता या ठिकाणी आपण बघितलं तर या फंडचं एज म्हणजे मागच्या 14 वर्षापासून हा काम करतोय। त्याच्यानंतर याच्यामध्ये जे आहे ते जवळजवळ 60,000,372 इतका फंड या ठिकाणी जमा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि इथं लॉक इन पिरियड जो आहे तो नील आहे, म्हणजे लॉक इन पिरियड म्हणजे काय
तर बरेच म्युच्युअल फंड जे असतात त्यांचा लॉकिंग पिरियड असतो की तुम्ही एकदा SIP सुरू केल्यानंतर 3 वर्ष 2 वर्ष 1 वर्ष या ठिकाणी त्यातनं तुम्ही ती बंद करू शकत नाही किंवा तुम्ही ते सेल करू शकत नाही, त्याला लॉकिंग पिरियड म्हणतात। याला कुठलाही लॉकिंग पिरियड या ठिकाणी मिळालेला आपल्याला पाहायला मिळत नाही आहे। त्यानंतर एक्झिट लोड जो आहे तो त्यांचा 1% आहे, जे एकूण तुमचं जे प्रॉफिट होणार आहे त्याच्या 1% रिटर्न हे तुम्हाला काढून घेताना आपल्याला पाहायला मिळू शकतात। आणि एक्सपेन्सिव्ह रेशो या ठिकाणी 1.42% आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। म्हणजे जे काही याचे चार्जेस वगैरे आहेत त्याचे फंड मॅनेज करण्यासाठी जे काही मेंटेनन्स लागतं ते या ठिकाणाहून आपल्याला 1.42% कमी करून घेतील। त्याच्यानंतर खालच्या बाजूनं अजून काय आहे का थोडंसं बघूया। फंड मॅनेजर वगैरे ते काय बाकीचं इतर या ठिकाणी चेंज होत जातो। त्याच्यानंतर आपण इथं फंड होल्डिंग जे आहे थोडंसं या ठिकाणी क्लिक करून बघूया की फंड होल्डिंगमध्ये हे कशामध्ये या ठिकाणी गुंतवणूक करतात। इंडस्ट्रियल प्रोडक्टमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की 8% एकूण फंडाच्या 8% रक्कम जे आहे ते आपल्याला इथं गुंतवताना पाहायला मिळतात। त्यानंतर इलेक्ट्रिकल याच्यामध्ये ते 7.5%, त्यानंतर बँक्स वगैरे बरंच काही आपल्याला पाहायला मिळतं, हे तुम्ही या ठिकाणी चेक करून घेऊ शकता। आता हे बघितलं आपण की एखादा म्युच्युअल फंड्स बाय करत असताना आपण कोणत्या गोष्टी या ठिकाणी बघणं गरजेचं आहे, तर इतक्या गोष्टी आपण याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात। याचा अभ्यास केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं बघा की आपल्याला जास्त अभ्यास करायची काही तेवढी आवश्यकता नाही आहे, कारण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की मोस्ट बॉथ SIPs आहेत, म्हणजे जास्तीत जास्त लोक बाय करत आहेत। याचा अर्थ आपल्याला जास्त कळत नाही आहे, बरोबर आहे। मग आपल्याला जास्त कळत नाही तर आपण ज्याच्यामध्ये जास्त क्वांटिटीमध्ये ज्या या ठिकाणी SIP बाय होत असेल ती SIP आपण बाय करायला हरकत नाही आहे। या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की HDFCचा मिड कॅप जे आहे ते या ठिकाणी तुम्ही बाय करू शकता। स्मॉल कॅप असेल तर एखादी स्मॉल कॅप बाय करा। त्यानंतर एखादा इंडेक्सचा फंड असेल तो सुद्धा या ठिकाणी बाय करा। समजा तुम्हाला 3000ची या ठिकाणी SIP बाय करायची आहे तर या ठिकाणी पहिली SIP तुम्ही मिड कॅपमध्ये या ठिकाणी करू शकता। त्याच्यानंतर या ठिकाणी पाहायला मिळतं की एखादा स्मॉल कॅप असेल, आता इथं आपल्याला पाहायला मिळतं इथं स्मॉल कॅप सुद्धा पाहायला मिळतं, या पद्धतीने एखादा स्मॉल कॅपचा फंड या ठिकाणी निवडू शकता। त्याच्यानंतर एखादा तुम्ही हाय रिटर्न्सचा सुद्धा या ठिकाणी निवडू शकता आणि एखादा इंडेक्स फंड सुद्धा या ठिकाणी निवडू शकता। म्हणजे समजा 2000 रुपयाची SIP करायची आहे तर 4 याच्यामध्ये तुम्ही 500 रुपयाची SIP करू शकता, किंवा एखाद्यामध्ये 1000 रुपये करा, बाकी 2 मध्ये या ठिकाणी 500 रुपयाची SIP तुम्ही करू शकता। तर या ठिकाणी आपण बघूया थोडंसं की इंडेक्स फंड थोडंसं रिटर्न्स देताना असताना कमी रिटर्न देतात आणि स्मॉल कॅप आणि मिड कॅपची जे काही फंड असतात ते थोडंसं जास्त रिटर्न देताना आपल्याला पाहायला मिळतात। थोडंसं या ठिकाणी आपण बघणार आहे आणि PSU सेक्टर जे आहेत ते सुद्धा आपल्याला चांगले रिटर्न देताना या ठिकाणी पाहायला मिळतात। तर या ठिकाणी आपण तर मोतीलाल ओसवालचा जो आहे मिड कॅपचा याच्यामध्ये आपण कशा पद्धतीनं बाईंग केली जाते किंवा प्रत्यक्ष बाईक कशा पद्धतीनं लाईव्ह केलं जातं हे थोडंसं आपण या ठिकाणी समजून घेणार आहेत। आता या ठिकाणी मी तुम्हाला कुठलाही वैयक्तिक एखादा बाय करा हाच बाय करा असं सांगत नाही, तुम्ही स्वतः थोडंसं अभ्यास करून या ठिकाणी कोणता रिटर्न जास्त देतोय, कुठं गुंतवणूक करतोय हे थोडंसं याचा अभ्यास करूनच प्रत्यक्ष तुम्ही या ठिकाणी गुंतवणूक करणार आहेत। आता मी थोडंसं मोतीलाल ओसवालचा हा मिड कॅप जो आहे तो मी प्रत्यक्ष बाय करणार आहे। या ठिकाणी तुम्हाला बाय करून दाखवतो। याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अमाऊंट विचारतं। अमाऊंटमध्ये या ठिकाणी 500 रुपये आहेत, तर ही थोडीशी अमाऊंट मी चेंज करणार आहे। समजा मी या ठिकाणी 1000 रुपयाची अमाऊंट या ठिकाणी करतोय। आता मी 1000 रुपयाची अमाऊंट केल्यानंतर आपल्याला खाली पाहायला मिळतं की इथं पे म्हणून विचारतं आणि या ठिकाणी तुमचं जे बँक आहे तर UPIच्या सहाय्याने या ठिकाणी बँक पेमेंट जे आहे ती मी या ठिकाणी करणार आहे। याच्यावर काय करायचं आपल्याला फोनपे असेल, तुमचं गुगल पे असेल किंवा नेट बँकिंग असेल, कुठल्याही सहाय्याने तुम्ही या ठिकाणी गुंतवणूक करू शकता। या पेला क्लिक केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतंय की आपलं जे फोनपे आहे त्या फोनपेवर या ठिकाणी तुम्हाला एक नोटिफिकेशन येतं। त्या नोटिफिकेशनला जाऊन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमची SIP या ठिकाणी चालू होते। आता या ठिकाणी थोडंसं मी बॅक येतोय। आता बॅक आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ही जी SIP आहे SIP सुरू केल्यानंतर आपला सध्याचं जे काही SIPची डेट आहे ती आजची आपल्याला सुरू आहे। आता या ठिकाणी अजून एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की SIP सुरू करत असताना पुढची जी SIP आहे ती 5 तारखेला दर 5 तारखेला असणार आहे। तर याच्यामध्ये आपल्याला वाटलं की मला 5 तारखेला नको आहे, याच्यामध्ये चेंज करायचं आहे, तर याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता। त्या ठिकाणी तुम्हाला वाटलं की मला 5 तारखेला नाही तर 10 तारखेला 20 तारखेला 15 तारखेला मी दर महिन्याच्या या ठिकाणी गुंतवू शकतो, तर त्याला तुम्ही ते क्लिक केल्यानंतर इथं खाली कन्फर्म बटन आहे त्याला क्लिक केलं की तुमचं या ठिकाणी पाहायला मिळतं की जी काही इन्स्टॉलमेंट आहे ते 25 ऑगस्ट आणि नेक्स्ट आहे ते 20 ऑक्टोबर नंतर या ठिकाणी दर महिन्याला पुन्हा 20 तारखेलाच या ठिकाणी तुमचं इन्स्टॉलमेंट या ठिकाणी तुमच्या बँक अकाउंटमधून कट होऊ शकतं। तुम्हाला ॲटो पे करायचं असेल तर ॲटो पे करू शकता किंवा दर महिन्याच्या 1 तारखेला या ठिकाणी जे दर महिन्याच्या 20 तारखेला तुम्ही याच ठिकाणाहून तुम्हाला SIPचे जे काही पैसे आहेत तुम्ही याच्यावर ट्रान्सफरसुद्धा करू शकता।
आता तुम्हाला वाटलं SIP 20च्या ऐवजी तुम्ही 10 करायचे आहे तर 10ला क्लिक करा आणि खाली कन्फर्म बटन आहे याला क्लिक करा. म्हणजे त्याच्यानंतर तुमची जी SIP आहे याचं जे इन्स्टॉलमेंट आहे EMI आहे तो दर महिन्याच्या 10 तारखेला या ठिकाणी तुमच्या बँक अकाउंटहून कट होऊ शकतो. तर अशा पद्धतीनं तुम्ही SIP सुरू करू शकता. यापूर्वीचा व्हिडिओ चेक करा की SIP मधून तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स मिळू शकतात. तर SIP आजच सुरू करायला हरकत नाही. SIP सुरू करण्यासाठी एंजल वन अकाउंट असणं आवश्यक आहे या पद्धतीनं करण्यासाठी. तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन एंजल वनमध्ये आपलं डीमॅट अकाउंट सुरू करा आणि या पद्धतीनं लगेच आपली SIPs करायला सुरुवात करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, पुढे दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.